दादांनी राईट टू रिप्लाय होते या मला राईट टू रिप्लायची आपण संधी दिली त्याबद्दल आपला आभार। मी पुरवणी मागण्यावर बोलताना दादा त्याचं उत्तर असं होतं की तुम्ही त्याला थोडासा कलट नाही दिलात। खरं तर ज्या पुरवणी मागण्यामध्ये जी काही आपण शेतकऱ्यांसाठी म्हणून पुरवण्या मागण्यासाठी आम्हाला करावं लागलं त्याचा तुमचा रोग होता। किती दिलेत अध्यक्ष महोदय? 2,500 कोटी रुपये पीक विम्यासाठी आणि 6,000 कोटी रुपये आम्ही पाहिलं त्यातलं। हे साधारणतः 8,500 कोटी रुपये 55,000 साधारण 1,00,000 कोटी पुरवण्या मागण्या झाल्या। त्यातल्या शेवटच्या पुरवणी मागण्यामध्ये 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि 2,500 कोटी रुपये पीक विम्याचे एवढेच होते। बाकीचे सगळे तर कंत्राटदारासाठी होते, ठेकेदारांना पोचण्यासाठी होते, बिल काढण्यासाठी होते, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होते। पुरवणी मागण्या काय यासाठी असतात काय? याचंही समाधान तुम्ही करायचा आमचा प्रयत्न केला असेल किंवा तुम्हाला स्वतःला समाधान। पण दादा एक आहे की तुमचं आम्ही कालही बोललो की तुम्ही हे आम्ही काही जे काही विषय मांडले ते काही आपण आपला वैयक्तिक विषय नाही, तुम्ही थोडासा त्याला वैयक्तिक घेण्याचा विषय केला। हे राज्याच्या हितासाठी आम्ही बोललो आणि तुम्हाला आजही मी सांगतो या बजेटवर काही तुमची छाप मला दिसली नाही। जे काही आता आम्ही बजेट जो पूर्वी मांडायचं एकट्याने दादागिरी करून ती काही दादागिरी दादा तुमच्या ह्याच्यात दिसली नाही। हे पुन्हा मी रिपीट करतो। खरं